नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. एका पॉश मॉलमध्ये एका चेंबरमध्ये गोलाकार टेबलभोवती मीटिंगसाठी सगळेजण बसले होते. मेन चेअरवर अमित बसला होता. मीटिंग सुरू झाली होती. अमित उठला आणि इंट्रोडक्शन देऊ लागला. पण अचानक त्याच्या पायाला विळखा घातलेला त्याला जाणवला. तसा तो दचकला आणि त्याने खाली पाहिलं. एक 4-5 वर्षांची क्यूट मुलगी त्याच्या पायाला अगदी घट्ट बिलगून उभी होती. तिला तसं त्याला बिलगलेलं पाहून तो मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. आता पुढे रॉनी बाजूलाच उभा होता. त्या मुलीला अमितपासून बाजूला करण्यासाठी तो पुढे झाला. पण त्याला तसं स्वतःजवळ येताना पाहून ती मुलगी अजूनच अमितच्या पायाला घट्ट बिलगली. तसं अमितने त्याला हातानेच थांबण्याचा इशारा केला. आता अमित खाली बसला आणि त्या मुलीला हाताने जवळ घेतलं त्याने. पण जशी त्याची नजर तिच्यावर पडली तो तिला पाहतच राहिला. खूपच क्यूट होती ती मुलगी. तो जणू तिच्यात अडकला होता. एकटक तिच्याकडे पाहत होता. ती पण एकटक त्यालाच पाहत होती. अंकल, आपले इवलेसे हात त्याच्या गालाला लावून बोलली ती. तसा तो भानावर आला. हा, तो तिच्याकडे पाहून बोलला तशी ती पुन्हा त्याच्याकडे फक्त पाहत राहिली. पण त्याचबरोबर बाकीचे मीटिंग मेंबर्स पण त्यांच्याकडे पाहतच राहिले होते. एक्सक्यूज मी, यू प्लीज कॅरी ऑन, आय बॅक इन फ्यू मिनट्स. तो बोलला आणि त्याने तिला उचललं. तशा सगळ्यांच्या भुवया उंच झाल्या त्याला तसं तिला उचलताना पाहून. पण त्याने दुर्लक्ष केलं आणि रॉनीला डोळ्यांनीच इशारा केला की मी येईपर्यंत इथे सांभाळून घे. तशी रॉनीने मान हलवली. आता अमित तिला घेऊन बाजूच्या चेंबरमध्ये आला आणि त्याने तिला त्या गोलाकार टेबलवर उभं केलं. हे बाळा, काय झालं? तू आत कशी आलीस? अमितने विचारलं. पण ती मात्र त्याच्याकडे एकटक पाहतच होती आणि हसत होती. काहीच बोलत नव्हती ती. हे बाळा, मी तुझ्याशी बोलतोय, तू ऐकतेस ना? अमितने विचारलं. तो आता थोडा अस्वस्थ झाला होता. कारण त्याला वाटलं की कदाचित तिला ऐकू येत नसेल का? म्हणजे इतकी क्यूट मुलगी आणि जर तिला ऐकू येत नसेल तर? खूपच वाईट वाटत होतं त्याला त्या क्षणी. अंकल, आय नो तुम्ही माझ्याशी बोलत आहात, ती क्यूट परी हसून बोलली. तशी त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कारण त्याला जसं वाटत होतं असं काहीच नव्हतं. ती छान बोलतही होती आणि ऐकतही होती. अंकल, तुम्ही खूप हँडसम आहात, ती त्याच्या गालाला हात लावून त्याला गोंजारत बोलली. तसं त्याला हसूच आलं. थँक्यू, बट आय मस्ट से यू आर व्हेरी प्रिटी, यू आर सो क्यूट. तो तिचे गाल ओढत बोलला. तशी ती खुदकन हसली. पण अंकल, तुम्ही खूप जास्त हँडसम आहात, त्या फोटोपेक्षाही जास्त. माझ्या दादापेक्षा पण जास्त हँडसम आहात तुम्ही. मला तुम्ही खूप आवडले, ती बोलली. त्यावर तो फक्त हसला. त्याला कळतच नव्हतं इतकी छोटी मुलगी त्याचं काय इतकं कौतुक करत होती. रिअली, तुझा दादा पण हँडसम आहे का? त्याने मुद्दाम तिला विचारलं. हो मग, माझा दादा सगळ्यात जास्त हँडसम आहे. त्याला पण माहीत आहे ते. तो रोज मला सांगत असतो की तो किती जास्त हँडसम आहे. पण आज मी त्याला सांगणार की तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त हँडसम आहात, ती बोलली. तसं त्याला पुन्हा हसायला आलं. खूपच क्यूट होती ती आणि बोलत तर त्याहूनही क्यूट होती. तो तर हरवून गेला होता तिच्यात. आणि तू माझा फोटो कुठे पाहिलास? त्याने विचारलं. कारण ती मगाशी बोलली होती की फोटोपेक्षाही जास्त हँडसम आहे तो. तो आहे ना बाहेर, बाहेर लावलेल्या मोठ्या होल्डिंगकडे बोट दाखवत बोलली ती. तसं त्याचं लक्ष बाहेर लावलेल्या त्याच्या पोस्टरवर गेलं. ते रीमा फॅशन इंडस्ट्रीजचं होर्डिंग होतं आणि त्यावर ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून त्याचा फोटो होता. ते बघून तो गालातच हसला. थोड्या वेळाआधी प्रिन्सेसला टॉयज सेक्शनच्या बाहेर लावलेली मोठी डॉल अट्रॅक्ट करू लागली होती. तशी ती त्या टॉय सेक्शनमधून निघून सरळ बाहेर आली. त्या डॉलला पाहतच ती पुढे काचेत लावलेल्या सगळ्या वस्तू न्याहाळत पुढे आली होती. आता ती त्या भल्या मोठ्या होर्डिंगसमोर उभी होती.
ज्यावर अमितचं पोस्टर होतं. ती त्या पोस्टरला एकटक बघत उभी होती. तिला खूपच आवडला होता तो. पण लगेच तिची नजर समोरच्या काचेतून आतल्या चेंबरवर गेली आणि ती थबकली, कारण तोच माणूस होता जो आता तिला त्या पोस्टरवर दिसत होता. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि त्या क्युरिओसिटीने ती ते दार लोटून आत गेली आणि अमितला जाऊन बिलगली. अरे जिनू, प्रिन्सेस कुठे गेली यार? आत्ताच तर तुम्ही दोघं टॉईज बघत होते ना? तू असं कसं सोडलंस तिला? आशू जिनूला दटावत होती, पण आतून मात्र खूप घाबरली होती, कारण प्रिन्सेस त्यांची नजर चुकवून कुठेतरी गेली होती. मासी, आम्ही दोघे इथेच टॉईज बघत होतो. ती डॉल बघायला तिथे गेली आणि मी इथे ही कार बघत होतो. बास. पण मग ती कुठे गेली नाही माहीत मला. जिनू पण आता रडकुंडीला येत बोलला. ओके चल शोधूया आपण तिला, आशू बोलली. मासी, तू इथे शोध, मी त्या बाजूने शोधतो. कोणाला आधी सापडली ना तर आपण इथेच ह्या टॉय सेक्शनकडे घेऊन येऊ तिला. ओके, जिनू बोलला. नको, तू एकटा नको जाऊस. तू पण हरवला तर मी काय करू, आशू बोलली. मासी, डोंट वरी, मी नाही हरवणार. मी शोधतो तिला तिथे, तू इथे शोध, तो तिला दिलासा देत बोलला. तशी ती मग ओके बोलली. जिनू पहिल्यापासूनच हुशार होता. लहान असला तरी खूप जास्त मॅच्युअर होता तो, म्हणून त्याच्या बाबतीत ती निर्धास्त होती. पण आता प्रिन्सेस सापडत नसल्यामुळे अस्वस्थ झाली होती ती. अच्छा, मी त्या फोटोपेक्षा पण हँडसम दिसतो, त्याने पुन्हा विचारलं. तशी तिने हसून खाली वर अशी मान हलवली तिची. तसा तो पुन्हा हसला. पण तू इथे एकटी कशी आलीस? तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? ते तुला शोधत असतील ना, अमितने विचारलं. तसा तिने चेहरा बारीक केला तिचा. अरे काय झालं, तू नर्वस का झालीस, त्याने विचारलं. आमच्याकडे पप्पा नाही आहेत, मम्माच आहे, ती तोंड पाडत बोलली. तसं त्यालाच कसं तरी झालं. ओह, आय एम सॉरी, तो बोलला. त्याला वाटलं कदाचित तिचे पप्पा आता हयात नसतील. मग इथे तू कोणासोबत आली आहेस, त्याने विचारलं. माझी मासी आणि दादा आहेत, त्यांच्यासोबत आले आहे मी, ती बोलली. ओके, ते तुला शोधत असतील, चल आपण त्यांच्याकडे जाऊयात, तो तिला टेबलवरून खाली उतरवत बोलला. तशी तिने पण हसून मान डोलावली. आपण आता फ्रेंड्स झालो आहोत ना, पण मला तर तू तुझं नावच सांगितलं नाहीस, तो बोलला. तशी ती हसली. व्हॉट इज युअर नेम, त्याने तिच्यासमोर हात धरत विचारलं. तसं तिने पण हसून त्याच्या हातात हात दिला. माय नेम इज, ती पुढे काही बोलणार त्याआधीच. प्रिन्सेस, जिनू जोरात ते दार लुटून आत आला आणि त्याने तिचा हात अमितच्या हातातून खेचून घेतला. तसा अमित त्याच्याकडे पाहतच राहिला. प्रिन्सेस, तू इथे का आलीस? मम्माने सांगितले ना स्ट्रेंजर लोकांशी नाही बोलायचं, त्याने एकदा रागाने अमितकडे पाहिलं आणि बोलला तो. दादा, पण ते स्ट्रेंजर नाही आहेत, ते बघ, ते पोस्टरवाले अंकल आहेत आणि खूप छान आहेत ते, ती खूपच निरागसतेने त्याला ते बाहेरचं पोस्टर दाखवत बोलली. तसं जिनूने एकदा बाहेरच्या पोस्टरकडे तर एकदा अमितकडे पाहिलं आणि मग बरोबर तो अमितच्या समोर जाऊन उभा राहिला. सर, तुम्ही आमच्या प्रिन्सेसचा हात हातात का घेतला होता, त्याने रागीट लूक देऊन अमितला विचारलं. तसा अमित एक भुवई उंच करून त्याच्याकडे पाहू लागला. म्हणजे एवढासा 1.5 फुटा एवढा पोरगा अमित राज्याध्यक्षाला टशन देत होता. त्याला तर हसू की रडू काही कळत नव्हतं. अंकल, हा माझा दादा आहे, बघा आहे की नाही हँडसम? पण हो, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त हँडसम आहात, प्रिन्सेस बोलली. तसा जिनू रागाने तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे ही तिच्या दादाला त्या परक्या माणसासमोर कमी लेखत होती. त्याला तर रागच आला तिचा. पण अमित, तो मात्र त्याला एकटक पाहत होता. खरंच हँडसम होता तो. हँडसम म्हणण्यापेक्षा खूपच क्यूट होता तो. काहीतरी होतं त्याच्यात जे त्याला ओळखीचं वाटत होतं. दोघेही समोरासमोर उभे होते. अमितला तो त्याच्या लहानपणीची मिरर इमेज वाटत होता. कदाचित आपणही लहानपणी ह्याच्यासारखेच असू असं वाटत होतं त्याला. त्याचा राग, बोलण्यातला ॲटिट्यूड स्वतःचीच आठवण करून देत होता त्याला. सर, मी काहीतरी विचारतोय, तुम्ही आमच्या प्रिन्सेसचा हात का पकडला होता, त्याने पुन्हा धारधार नजर अमितवर ठेवून विचारलं. त्याचंही काही चुकत नव्हतं, त्याच्या बहिणीला प्रोटेक्ट करत होता तो.
अगदी ती लहान असल्यापासूनच. पण आता आपण आपल्या बापासमोरच उभे आहोत आणि त्यालाच जाब विचारत आहोत ह्याची अजिबात कल्पना नव्हती बिचाऱ्याला. पण अमितने मात्र नकारार्थी मान हलवली त्याचं ऐकून. दादा, आम्ही फ्रेंडशिप करत होतो, प्रिन्सेस निरागसपणे बोलली. प्रिन्सेस? वाव, छान नाव आहे तुझं. तू आहेसच एकदम प्रिन्सेससारखी. अमित जिनूकडे सरळ दुर्लक्ष करत बोलला आणि त्याने प्रिन्सेसच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती खुदकन हसली. तसं जिनूने मात्र रागात त्याच्याकडे पाहिलं. अंकल, मला सगळेजण लाडाने प्रिन्सेस म्हणतात, पण माझं खरं नाव वेगळं आहे, ती बोलली. ओ रिअली? मग ह्या क्यूट परीचं खरं नाव काय आहे? त्याने विचारलं. माझं खरं नाव आहे, ती पुढे काही बोलणार इतक्यात रॉनी आत आला. बॉस, दे आर वेटिंग फॉर यू, रॉनी बोलला. रॉनी पण अमितला त्या छोट्या परीशी इतकं छान बोलताना पाहून अवाक झाला होता, कारण इतक्या वर्षात त्याने कधीच अमितला कुणालच्या छोट्या मुलीशी म्हणजेच कायाशीही इतकं मोकळेपणाने बोलताना किंवा खेळताना नव्हतं पाहिलं, जितका जास्त तो ह्या अनोळखी मुलीत गुंतला होता. पण रॉनीला पण हे कुठे माहीत होतं की रक्ताचं नातं होतं त्या दोघांचं, मग ओढ तर असणारच होती ना दोघांमध्ये. ओके, आय एम कमिंग, अमित बोलला आणि तिथून उठला. त्याने रॉनीला डोळ्यांनी इशारा केला की ह्या दोघांना त्यांच्या मॉमकडे पोहोचव. जिनूला कळलं ते, म्हणून लगेचच बोलला तो, मी घेऊन जाऊ शकतो माझ्या बहिणीला. जिनू बोलला तशी अमितने पुन्हा हसून नकारार्थी मान हलवली आणि रॉनीकडे पाहिलं. रॉनीला पण कळलं काय करायचंय. अमित बाहेर जाऊ लागला तोच प्रिन्सेसने त्याला हाक मारली. अंकल, तिने हाक मारली तसा तो थांबला आणि तिच्याजवळ आला. तिने त्याला खाली वाकायला सांगितलं. जसा तो खाली वाकला तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. तसा तो गालातच हसला आणि त्याने जिनूकडे पाहिलं, तर तो मात्र त्याच्याकडे खाऊ का गिळू नजरेने पाहत होता. अमितला मात्र पुन्हा हसू आलं त्याचं. मग त्याने पण तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तो तिथून निघून गेला. रॉनी त्या दोघांना घेऊन बाहेर आला. तो आता तिथल्या मेन काउंटरवर जाऊन त्या दोघांसाठी अनाऊन्स करणारच होता. इतक्यात आशू धावतच तिथे आली आणि तिने प्रिन्सेसला मिठी मारली. तू कुठे होतीस प्रिन्सेस? घाबरवलं ना मासीला? ती तिच्या डोळ्यात पाणी आणून बोलली. मासी, मी इथेच होते. हे काय? प्रिन्सेस त्या केबिनच्या आत हात दाखवत बोलली. इतक्यात रॉनी समोर आला. मॅम, तुमची मुलं खूप गोड आहेत, रॉनी बोलला तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. थँक्यू, ती बोलली आणि जाऊ लागली. मॅम, हे तुमच्या मुलांसाठी, रॉनी एक मोठा बॉक्स तिच्या हातात देत बोलला. हे काय आहे? तिने विचारलं. त्यात चॉकलेट्स आहेत, रॉनी बोलला. अमितने त्याला डोळ्यांनीच इशारा केला होता आणि म्हणून त्याने मागवून घेतले होते ते. ह्याची काहीच गरज नाही आहे, थँक्यू, ती कशीबशी बोलली आणि जाऊ लागली. मॅम, प्लीज हे घ्या, नाहीतर बॉस मलाच बोलतील, तो बोलला. तसं तिने एकदा त्याच्याकडे तर एकदा प्रिन्सेसच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तर तिला ती तोंड बारीक करून त्या बॉक्सकडे पाहताना दिसली. मग मात्र तिला ते घ्यावंच लागलं. थँक्यू, ती तो बॉक्स त्याच्याकडून घेत बोलली. तसा तो हसला आणि प्रिन्सेसच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. जिनू मात्र रागातच होता. त्याला का त्याच्या बापाचा राग येत होता काय माहीत. आशू मात्र रॉनीकडे न बघताच निघून गेली. तसा रॉनी मग जिथे मीटिंग सुरू होती तिथे गेला. मम्माला आज इथे मॉलमध्ये काय काय घडलं त्यातलं काहीच सांगायचं नाही, ओके? आशू त्या दोघांना दटावून बोलली. तशा दोघांनीही माना डोलावल्या. तिला भीती वाटत होती की जानूला जर कळलं की प्रिन्सेस आज मॉलमध्ये हरवली होती तर तिने खूप टेन्शन घेतलं असतं आणि त्या तिघांना बाहेर कुठे जाण्यासही बंदी घातली असती. म्हणून सध्या तिला काहीच सांगायचं नाही आणि नंतर कधीतरी आपण सांगू असा विचार केला तिने. अमित मीटिंग संपवून आता राज्याध्यक्ष ग्रुपमध्ये परत आला होता. लंच करून तो त्याच्या केबिनमध्ये आला होता. थोड्या वेळात रॉनी पण आत आला. बॉस, रॉनी बोलला. येस रॉनी, अमित बोलला. बॉस, तुम्ही म्हणत असाल तर मी जान्हवी मॅमची सगळी माहिती काढायला सांगतो, रॉनी कचरतच बोलला. पण अमितने मात्र एक चळजळीत कटाक्ष रॉनीवर टाकला. रॉनी, शी इज नॉट युअर मॅम, ओके? आणि जान्हवी चॅप्टर माझ्या आयुष्यातून कधीच संपला आहे. इज दॅट क्लिअर? अमित रागानेच बोलला. तशी रॉनीने मान खाली घातली. आय एम सॉरी बॉस,
तो बोलला आणि तिथून निघून गेला. खरं तर ह्या पूर्ण आठवड्यात त्याने त्याच्या बॉसची चानूशिवाय झालेली अवस्था पाहिली होती, म्हणून त्याने हा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला होता. पण आता मात्र तो काहीच करू शकत नव्हता, त्याच्या बॉसच्या परमिशनशिवाय. अमितने मात्र हातातली फाईल रागाने हवेत फिरकावून दिली. तो थोडा वेळ खुर्चीला डोकं मागे रेलून बसला. क्षणात त्याचे डोळे पाणावले. त्याने डोळे बंद केले, पण त्याला बंद डोळ्यांमधूनही प्रिन्सेसचा चेहरा डोळ्यांसमोर आला. तसे त्याने खाडकन डोळे उघडले. त्याला काहीच कळत नव्हतं की का ह्या सिच्युएशनमध्येही त्याला तिचा तो चेहरा त्याच्या सतत डोळ्यांसमोर येत होता. नेहमी डोळे मिटल्यावर त्याला फक्त चानूचा चेहरा नजरेसमोर यायचा, पण आज मात्र प्रिन्सेसचा चेहरा येत होता. तिचा तो निरागसपणा, तिचं ते निखळ हसू त्याला का ओळखीचं वाटत होतं त्याला पण कळत नव्हतं. कदाचित ती खूप जास्त क्यूट होती म्हणून आपल्याला इतकी आठवते, असा काहीसा विचार केला त्याने आणि मनातले सगळे विचार झटकून दिले. रॉनी, फॅशन इंडस्ट्री, त्याने रॉनीला कॉल करून सांगितलं. येस बॉस, रॉनी बोलला आणि त्याने गाडी काढली. अमित गाडीत बसला आणि ते रीमा फॅशन इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये जाण्यास निघाले. आज पूर्ण आठवडा झाला होता, पण अमित एकदाही तिथे गेला नव्हता. त्याचा जीव तुटत होता तिला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी, पण त्याने खूपच कंट्रोल केल्या होत्या स्वतःच्या फिलिंग्स, कारण त्याला माहीत होतं ती आता त्याची नव्हती. तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं की तिचं तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि आयुष्यभर ती त्याच्यावरच प्रेम करत राहील. तिच्या ह्या एकाच वाक्याने त्याला तोडून ठेवलं होतं, म्हणून तो तिथे जाण्याचं टाळत होता, तिला बघण्याचं टाळत होता. पण मेंदू जरी तसा विचार करत असला तरी मन मात्र तिच्याकडे ओढ घेत होतं आणि त्या ओढीमुळे तो आज निघाला होता त्या रीमा फॅशन इंडस्ट्रीजच्या ऑफिसकडे, फक्त एकदा तिला डोळे भरून पाहण्यासाठी. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.